नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातला पहिल्या मराठीच्या नर्सिंग युट्यूब चॅनलवरती. सगळ्यात आधी व्हिडिओ सुरू करण्याच्या पण आधी मी सर्व विद्यार्थ्यांची माफी मागतो. जेवढे विद्यार्थी आपल्या चॅनलला आहे सगळ्यांची माफी मागतो. माफी का मागतो आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 14 तारखेचा अपडेट आहे तो मी आज तुम्हाला 18 तारखेला देत आहे. त्यामागील कारण असं आहे, मी आउट ऑफ होतो. कॉलेजच्या कामामध्ये खूप गुंतलेलो होतो. त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि माझ्यासोबत लॅपटॉप नव्हतं. त्याच्यामुळे मी असं स्क्रीनवरती व्हिडिओ बनवू शकत नव्हतो. म्हणून हा अपडेट मी तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचवत आहे. आणि जर सांगायला गेलो तर मी ऑलरेडी तुम्हाला एक्सपेक्टेड डेट कॅप 2 च्या सांगितलेल्या होत्या की कॅप 2 कधी होणार आहे. त्याच्यानंतर मी ही पण समस्या सोडवली होती विद्यार्थ्यांची की तुमचं जे कॅप 1 चं जे रजिस्ट्रेशन सुरू आहे किंवा कॅप चं जे प्रोसेस सुरू आहे ऍडमिशनची ती एक्सटेंड होईल का. तर मी त्या ठिकाणी तुम्हाला सरळ सांगितलं होतं की ऍडमिशनची प्रोसेस एक्सटेंड होत नसते. आणि मी सांगितल्याप्रमाणेच सीईटी सेलनं ऍडमिशनची प्रोसेस एक्सटेंड केली नाही. हा एक अनुभव मी तुम्हाला शेअर केला. माझं जे ज्ञान होतं, माझं जेवढं नॉलेज होतं त्या हिशोबाने मी तुम्हाला माहिती सांगितली आणि ती योग्य ठरली. बरोबर. जसं कॅप 1 ला झालं तसंच कॅप 2 ला होईल. पण काही केसेसमध्ये उदाहरणार्थ जर पाऊस सुरू आहे, खूप जास्त पाणी सुरू झालं, व्हेकल बंद झाले, गाड्या बंद झाल्या, ट्रेन बंद झाले, बसेस बंद झाल्या, तर अशा वेळेस सीईटी सेल ऍडमिशनची जी प्रोसेस आहे, ऍडमिशनची जी डेट आहे, फिजिकल जॉईनिंगची जी डेट आहे ती एक्सटेंड करते. पण विनाकारण असं डेट एक्सटेंड होत नाही. तुम्ही मेल टाका, कितीही प्रयत्न करा, डेट एक्सटेंड होत नाही. आता राहिली गोष्ट की कॅप 2 ची डेट आपल्याला सीईटी सेलनं देऊन दिलेली आहे. कशा पद्धतीने कॅप 2 होणार आहे त्याची एक छोटीशी डिटेल मी तुम्हाला सांगेल. काही ठिकाणी तुम्ही खूप ठिकाणी व्हिडिओ बघून घेतला असेल ऑलरेडी, तुम्हाला ऑलरेडी माहिती झालं असेल की कॅप 2 कसं राहील. पण मी तुम्हाला आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगेल की काय करायचंय, कसं करायचंय आणि ज्या विद्यार्थ्यांच्या चॉईस नॉट अवेलेबल आहे, सगळ्यात विशेष म्हणजे डॉक्युमेंटच्या अभावामुळे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपन मध्ये ऍडमिशन हा प्रश्नाचं उत्तर पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ सुरू करूया. नोटीस नंबर 12 सीईटी सेलकडून आलेली आहे बीएससी नर्सिंगच्या चॉईस फॉर्म किंवा प्रेफरन्स फॉर्म फिल करण्यासंबंधी. शेड्यूल कशा पद्धतीने राहील या संबंधीची ही नोटीस आहे. जर सांगायला गेलो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, द फर्स्ट कॅप राउंड फॉर बीएससी नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2025-26 इज कम्प्लीट. कधी झाला? 14 ऑगस्टला कम्प्लीट झाला म्हणे. त्याच्यामुळे जी सीईटी सेल आहे तिने कॅप 2 चे जे वॅकन्ट सीट आहेत त्याच्यासाठी कॅप 2 जे कॅप 1 मध्ये वॅकन्ट सीट आहेत ते वॅकन्ट सीट फुलफिल करण्यासाठी, ते वॅकन्ट सीट पूर्ण करण्यासाठी कॅप 2 घेणार आहे म्हणे. तर जे कॅप 2 चे ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म 2 आहे, कॅप 2 आहे, त्या कॅप 2 चं ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिल करायचं जे शेड्यूल आहे ते कसं राहील ते आपल्याला दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली आपल्याला ती म्हणजे डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप 2. आता या ठिकाणी काय राहतं, काय डिस्प्ले होईल, याचा आपल्याला काय फायदा होईल. डिस्प्ले तर होईल पण आपला फायदा काय, याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की काय फायदा राहील आणि डिस्प्ले झाल्यानंतर त्याचा काय आपल्याला परिणाम बघायला मिळेल. कॅप 1 झाला. आता कॅप 1 मध्ये 98, 100 या सगळे जे 99 पर्यंतचे जे मुलं आहेत, मार्क्सवाले, पर्सेंटाईल वाले, या मुलांचं सिलेक्शन कॅप 1 मध्ये झालं असेल, पण काही कारणांमुळे त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज जॉईन केलं नसेल किंवा नर्सिंग घ्यायचा निर्णय चेंज करून टाकला असेल, नर्सिंग करायचं नाही, तर मग काय होईल, त्याने ऍडमिशन घेतलं नाही, त्याच्यामुळे ती जागा काय झाली त्या ठिकाणी खाली झाली. तो मुलगा कॅप मधनं बाहेर, किंवा काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी ऑप्शन चूज केलं असेल, हे कॉलेज सोडून दुसरं मिळालं तर आम्ही ते कॉलेज घेऊ. त्या विद्यार्थ्यांना जे सेकंड चांगलं कॉलेज अलॉट झालं तर त्या ठिकाणी ते सीट व्हॅकंट राहील. तर याच्यामुळे काय होईल, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज सिलेक्ट झालेलं नाही त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये कॉलेज मिळेल. जे विद्यार्थी डॉक्युमेंटच्या अभावामुळे किंवा फक्त एक कॉलेज मिळतं का म्हणून फॉर्म भरून ठेवलेला होता, कॉलेज अलॉट झालं, बघून घेतलं त्यांनी, कॉलेज अलॉट झालं पण ऍडमिशनची प्रोसेस केलीच नाही, ते विद्यार्थी मग कॅपच्या बाहेर.
कॅप राऊंड प्रोसेसच्या ऍडमिशनच्या प्रोसेसच्या बाहेर, तिथे पण ती सीट व्हॅकंट. मग आता जी सीट व्हॅकंट आहेत ते व्हॅकंट सीट डिस्प्ले होतील. 100 कॉलेजचे सीट होतं. 100 कॉलेजचे आम्ही 100 स्टुडंट सिलेक्ट केले. पण 100 स्टुडंट पैकी फक्त 50 किंवा 40 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही. बाकीचे 60 किंवा 50 जे सीट आहेत ते व्हॅकंट आहेत. उर्वरित जे विद्यार्थी आहेत त्यांना ते सीट आम्ही देत आहोत. त्याच्यामुळे आमच्या कॉलेजला एवढे एवढे सीट व्हॅकंट आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होईल, तुम्हाला जे कॉलेज मिळवायचं आहे त्या कॉलेजला किती रँकवाला मुलगा सिलेक्ट झाला होता ते आपल्याला कळेल. कुठे कळेल? जी डिक्लेरेशन लिस्ट आहे, डिक्लेरेशन लिस्ट आहे फर्स्ट राऊंडची सिलेक्शन डिक्लेरेशन लिस्ट, त्या लिस्टमध्ये त्या मुलाचं स्टेट मेरिट लिस्ट याच्यावरून आपल्याला कळेल की किती मार्क्सचा स्टुडंट कोणत्या कॅटेगरीचा सिलेक्ट झाला होता. त्याने ऍडमिशन कॅन्सल केल्यानंतर किती सीट तिथे खाली आहेत आणि त्याच्यानंतर ते 1-2-3 मार्काने ते कॉलेज कमी होईल आणि तुम्हाला ते कॉलेज अलॉट व्हायचे चान्सेस वाढून जातील. मग आता सीट डिस्प्ले झाले, मग त्याच्यानुसार तुम्ही तुमची परत पुन्हा प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला बनवावी लागेल. जसं तुम्ही कॅप राऊंड 1 साठी प्रेफरन्स लिस्ट बनवलेली आहे तशीच कॅप राऊंड 2 साठी प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला बनवावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनुभवासाठी खूप छान तो क्षण होता. कुठून? ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांची प्रेफरन्स लिस्ट स्ट्रॉंग नव्हती, एक चांगली प्रेफरन्स लिस्ट त्यांनी बनवलेली नव्हती म्हणून त्यांना कॉलेज मिळालं नाही, किंवा त्यांना मार्क्स जे आहेत ते कमी होते म्हणून त्यांना कॉलेज मिळालं नाही. यामधनं ह्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं ते विद्यार्थी कॉलेजला गेले, कॉलेज बघितलं, त्यांना त्यांच्या चुका लक्षात आला की आपण व्यवस्थित रिसर्च करायला पाहिजे होता, कोणी दिलेल्या लिस्टवरून आपण डायरेक्ट कॉलेज सिलेक्ट करायला नको पाहिजे होतं. या चुका लक्षात येतील. बरोबर? तर हा जो वेळ आहे तो शिकण्याचा आहे. त्याच्यामुळे नवीन प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. स्ट्रॉंग प्रेफरन्स लिस्ट आणि उत्तमातली उत्तम प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थी मेसेज करतात की सर हे कॉलेज मिळालं चांगलं आहे का, सर ते कॉलेज मिळालं चांगलं आहे का. तर कॉलेज फिल करणारे तुम्ही आहेत. कॉलेज तुमच्या मनानं तुम्ही फिल केलं. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्ही विचारता की कॉलेज चांगलं आहे का, तर तुमच्यासारखं मोठी चूक कोणीच केलेली नाही. कॉलेज फिल करताना सगळ्यात आधी कॉलेजचा डेटा घ्यायचा राहतो, कॉलेजची इन्फॉर्मेशन घ्यायची राहते, त्यानंतर कॉलेजला सिलेक्ट करायचं असतं. ना की कॉलेज तुम्हाला अलॉट होऊन गेलं, तुम्हाला ऍडमिशन आता त्या कॉलेजला घ्यायचा वेळ होऊन गेलेला आहे, त्या टायमाला तुम्ही विचार करता की कॉलेज चांगलं आहे का वाईट आहे. बरोबर? या चुका टाळा राजांनो. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना अपवाद निर्माण होऊ शकतो माझ्या बोलण्याचा, सर आज एवढा याच्यानं का बोलतायत. तर जे आहे, जेही घडतं ते शिकण्यासाठी घडतं. चूक स्वीकारायची असते आणि त्या चुकीमधनं काय करायचं असतं, काहीतरी शिकायचं असतं. तर ह्याचसाठी आजचा हा महत्वाचा व्हिडिओ राहील. तर कॅप राऊंड 2 व्यवस्थित प्रेफरन्स फॉर्म लिस्ट बनवा. डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तर स्वतः फिरा. सुट्ट्यांचे दिवस गेले, फिरून तुमचे डॉक्युमेंट्स कंप्लीट करा. लवकर पण डॉक्युमेंट बनवता येतो. जर तुम्ही त्या कॉलेजला ऑनलाईन जरी प्रोसेस केलेली असेल तर ऑनलाईन वेट न करता अप्रूव्हसाठी तुम्ही त्या विशिष्ट कार्यालयाला जाऊन रिक्वेस्ट करू शकता की सर तुम्ही आमचे हे डॉक्युमेंट दिलं नाही तर आमच्या भविष्यामध्ये असं नुकसान होऊ शकतं. मी अनुभवलेल्या एवढ्या वर्षाच्या अनुभवावरनं कुठलाच अधिकारी विद्यार्थ्याचं नुकसान होईल असा विचार करत नाही. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर तो अधिकारी तुमचं जे ऍप्लिकेशन आहे पर्टिक्युलर डॉक्युमेंटचं ते अप्रूव्ह करून देतो आणि तुम्हाला ते पर्टिक्युलर डॉक्युमेंट मिळून जातो. जर सांगायला गेलो तर व्हॅलिडिटीचं पण तसंच आहे. खूप विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटीची पावती घेऊन कॉलेजला गेले. मग एवढे दिवस तुम्ही काय केलं राजांनो? पावतीवरती ऍडमिशन मिळतं का? तर डॉक्युमेंट्स नाही तर ते कसं काय ग्राह्य धरलं जाईल? जर व्हॅलिडिटी नसेल तर ती व्हॅलिडिटी बनवा. ठीक आहे. सगळे डॉक्युमेंटची पूर्तता वेळेवर करून ठेवा. त्याच्यानंतर ऍडमिशनच्या प्रोसेसला जा. आता वेळ आहे कॅप राऊंड 2 नंतर पण अजून पण आता उद्यापासून कॅप राऊंड चालू होतील. 22 तारखेला सिलेक्शन लिस्ट
डिक्लेअर होणार आहे. तर एवढ्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही आरामानं रिक्वेस्ट करून तुमचे जे डॉक्युमेंट्स इन्कम्प्लीट असतील, इन्कम नसेल, इन्कम बनवून घ्या. व्हॅलिडिटी नसेल, व्हॅलिडिटी बनवून घ्या. कास्ट सर्टिफिकेट नसेल, तर कास्ट सर्टिफिकेट बनवून घ्या. नॉन क्रिमिलियर जर तुमचं संपलं असेल, तर ते रिन्यू करून घ्या. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट्स हे वेळेमध्ये लवकरात लवकर पूर्ण करून घ्या राजांनो. आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊया. तर तुमची जी सीट मॅट्रिक्स आहे, कुठल्या कॉलेजला किती सीट व्हॅकंट आहेत, ती सीट मॅट्रिक्स आपल्याला 19 तारखेला बघायला मिळेल. 19 ऑगस्टला. ते आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक बेस्ट आत्ताच नाही बनवायला लावतोय मी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट. आधी सीट किती व्हॅकंट आहेत ते बघून घ्या. त्याच्यानंतर प्रेफरन्स लिस्ट बनवा. नंतर तुमचं जे ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलिंग आहे ते 19 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत 3 दिवस तुम्ही ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिल करू शकता. नंतर जे तुमचं कॅप राऊंड 2 साठी सिलेक्शन लिस्ट आहे ती 22 तारखेला येईल. नंतर तुम्हाला 23 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत कॉलेजला 5:30 वाजेपर्यंत कॉलेजचा टायमिंग जो आहे तो 9 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला कॉलेजला पोहोचायचं आहे आणि ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. डीडी चेक व्यवस्थित तुमचे फिजिकल डॉक्युमेंट तुमचे फीस सगळं घेऊन जायचं आहे. आता या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी, ते पण बघून घेऊया. खूप महत्वाचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा विद्यार्थी मित्रांनो. अर्ध्या अपूर्णमध्ये घेतलेली माहिती कधीच कामाची राहत नाही. अर्ध्या अपूर्णमध्ये घेतलेली माहिती कधीच कामाची राहत नाही. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओला बघत जा. ओके. जो विद्यार्थी आहे त्यांनी कॉलेजची जी फीज आहे, मग ती प्रायव्हेट कॉलेज आहे किंवा मायनॉरिटी कॉलेज आहे, ती जी फी आहे ती कुठे चेक करायची? जी फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीची वेबसाईट आहे त्या ठिकाणी चेक करायची. चेक केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही जे कॉलेज तुमच्या कॅपसाठी फिल करत आहात त्या कॉलेजला किती फीज राहील. जर तुम्ही ओपन मधनं असाल तर तुम्हाला पूर्ण फी पेड करावी लागेल. कॅटेगरी मधनं असाल तर रिझर्वेशन नुसार तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. किती टक्के स्कॉलरशिप मिळेल या संबंधीचा ऑलरेडी मी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दिलेली आहे की कुठल्या कॅटेगरीला किती टक्के स्कॉलरशिप मिळेल. जर तुम्हाला पुन्हा माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला पुन्हा ती माहिती देईल. नंतर दुसरं इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे त्यांनी, ऑल कॅन्डिडेट पार्टिसिपेटिंग इन कॅप राउंड 2 आर रिक्वायर्ड टू फिल फ्रेश चॉईस प्रेफरन्स फॉर्म फॉर दिस राउंड. इफ कॅन्डिडेट डज नॉट फिल चॉईस प्रेफरन्स फॉर्म्स विल नॉट बी कन्सिडर फॉर कॅप राउंड 2. तुम्हाला असं वाटत असेल कॅप राउंड 1 मध्ये ते कॉलेज टाकलेले तर आता ते कॉलेज टाकायची गरज नाही, तर असं नाही. तुम्हाला नवीन प्रेफरन्स फॉर्म लिस्ट बनवायची आहे. जे कॉलेज तुम्ही आधी टाकलं होतं तेच कॉलेज तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते कॉलेज तुम्हाला परत कॅप राउंड 2च्या प्रेफरन्स फॉर्म मध्ये भरायचं आहे. नवीन प्रेफरन्स फॉर्म लिस्ट जी आहे ती तुम्हाला बनवायची आहे. फ्रेश कॉलेजेस ऍड करायचे. फ्रेश म्हणजे काय, जे कॉलेज तुम्ही आधी ऍड केलं तुम्हाला असं वाटेल की आधी ऍड केलेलं आहे तर आता पण ऑटोमॅटिकली ऍड होईल, असं होत नाही. तुम्हाला पुन्हा तेच कॉलेज जर फिल करायचे असेल, तुम्हाला पुन्हा त्याच कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पुन्हा ते कॉलेज फिल करावे लागतील. नंतर पुढे choice preference submitted in previous rounds will be null and void and will not be considered for cap round 2 seat allotment. जे तुम्ही प्रेफरन्स फॉर्म 1 मध्ये कॉलेज फिल केले होते ते कॅप राउंड 2 मध्ये कन्सिडर केले जाणार नाही. कन्सिडर म्हणजेच काय, तर ते नल होऊन जातील. म्हणजे ती कॅप राउंड जी प्रेफरन्स फॉर्मची लिस्ट आहे ती झिरो होऊन जाईल. तुम्हाला पुन्हा नव्यानं कॅप राउंड 2 साठी नव्यानं कॉलेज फिल करावे लागतील. ठीक आहे. Candidate who have been allotted a seat for cap round 2 in cap round 2 or any subsequent cap round and wish to seek betterment must first report to the allotted college and complete the admission process. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज मिळेल त्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाल्यानंतर असे काही विद्यार्थी असतात की कॉलेज मिळालं पण ते कॉलेज त्यांना आवडलेलं नाही, त्यांना पुढच्या राऊंड मध्ये दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. अशा विद्यार्थ्यांना आधी कॉलेजला व्हिजिट करावं लागेल. त्याच्यानंतर कॉलेजची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती कम्प्लीट करावी लागेल. त्यानंतरच ते दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात किंवा दुसऱ्या राऊंडसाठी प्रेफरन्स फॉर्म फिल करू शकतात.
असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तुम्हाला कॉलेज अलॉट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करायचीच आहे. खूप सविस्तर व्हिडिओ होणार आहे. लेंदी व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. माहिती महत्वाची मी तुम्हाला आज सांगत आहे. ओके. नेक्स्ट. पाचवं काय म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट हू वॉन्ट बेटरमेंट शुड नॉट फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. वन स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल इट कॅनॉट बी रिव्हर्टेड. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाल्यानंतर दुसरं कॉलेज घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, जो स्टेटस रिटेन्शन फॉर्म आहे तो फिल करायचा नाही. जर एकदा का तुम्ही राजांनो स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल केला तर तो रिव्हर्ट होणार नाही, रिव्हर्स होणार नाही आणि तुम्हाला ते कॉलेजला ऍडमिशन घ्यावंच लागेल. ते कॉलेजला तुमचं ऍडमिशन कन्फर्म होऊन जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल, म्हणजे हे कॉलेज सोडून एक कॉलेज मिळालं, त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नाहीये, दुसऱ्या कॉलेजला घ्यायचं आहे, तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये. If any candidate is satisfied with the allotment and wants to confer admission, they should fill out the status retention form. The college shall not force any candidate to fill status retention form. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं, ते कॉलेज मिळाल्यानंतर त्यांना ते कॉलेज आवडलं, त्यांना त्याच कॉलेजला त्यांचे ऍडमिशन ठेवायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करायचा आहे. पण कुठलेही कॉलेजवाले तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करण्यासाठी फोर्स करू शकत नाही किंवा तुमच्यावर दबाव आणू शकत नाही किंवा तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिलच करावा लागेल असं सांगू शकत नाही. स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करायचा का नाही हे पूर्णतः विद्यार्थ्यावरच अवलंबून आहे. जर कॅन्डिडेट कॉलेज जॉईन करायला फेल झाला, कॉलेज जॉईन करू शकला नाही, जे सीईटी सेलने वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये, तर तो पुढील कुठल्याही राऊंडसाठी पात्र राहणार नाही. तो तिथून काय होईल, अपात्र ठरविला जाईल पुढील राऊंडसाठी. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळेल त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेजला व्हिजिट करणं कंपल्सरी आहे. If a candidate fails to report and join allotted college within the prescribed time period, they will not be eligible for any further cap round. जर विद्यार्थी दिलेल्या कालावधीमध्ये कॉलेजला जाऊन व्हिजिट करू शकला नाही आणि ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट करू शकला नाही, तर असा विद्यार्थी कॅप राऊंड मधनं काय होईल, डिस्क्वालिफाय होईल आणि त्याला पुढील कुठल्याही कॅप राऊंडला त्याला जाता येणार नाही. अशा पद्धतीची ही माहिती होती. विद्यार्थी मित्रांनो, खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवलेला आहे. खूप माहितीपूर्वक व्हिडिओ आहे. एक-एक गोष्ट साध्या आणि सिंपल. आपण जी आपली भाषा वापरतो, मातृभाषा मराठी, त्या भाषेमध्ये मी तुम्हाला साध्या आणि सिंपल भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. उदाहरणांसोबत समजावून सांगितलेलं आहे. तर मी आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून असेच नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचत राहतील आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल फॉरवर्ड करा, जेणेकरून आपल्या चॅनलची ग्रोथ लवकर होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकू. टिल देन विद्यार्थी मित्रांनो, टेक केअर.